सीबीएसईच्या अध्यक्षपदी मराठी व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली। आयएएस अधिकारी प्रशांत लोखंडे यांची सीबीएसई अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे। प्रशांत लोखंडे सध्या गृह मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत। काही वेळापूर्वी सीबीएसईचे अध्यक्ष राहुल सिंग यांची तडकाफडकी बदली करण्यात आलेली होती। राहुल सिंग यांची कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली। मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीच्या मंजुरीनंतर या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत। सीबीएसई मध्ये सध्या बरीच खळबळ चालू आहे। सीबीएसईच्या शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतात। शिवाजी, सीबीएसई मध्ये झालेला हा बदल काय सुचवतोय? सीबीएसई मध्ये झालेला हा बदल एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काही चुका झालेल्या आहेत त्या दृष्टिकोनातून पुन्हा त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मराठमोळ्या अध्यक्षांची नियुक्ती केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। प्रशांत लोखंडे यांची नियुक्ती झालेली आहे। प्रशांत लोखंडे हे सध्या गृह मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होते आहेत आणि त्यांची बदली आता सीबीएसईचे अध्यक्ष राहुल सिंग यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्यानंतर ताबडतोब त्यांच्या जागेवरती आता प्रशांत यांची बदली करण्यात आलेली आहे। एक मराठमोळे अधिकारी आहेत सीबीएसईचे चेअरमन झालेले। त्यांचा जन्म 26 नोव्हेंबर 1973 ला झाला होता आणि त्यानंतर जर आपण पाहिलं गेलं तर ते 2001च्या केडरचे आयएएस अधिकारी आहेत। पुणे विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची बीईची पदवी घेतलेली आहे। त्यानंतर मुंबईतून इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग मध्ये पदव्युत्तर पदविका घेतली आहे। 1 एप्रिल 2026 पासून ते नवी दिल्ली येथील गृह मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत। त्यानंतर त्यांनी आतापर्यंत सहसचिव, संचालक, उपसचिव, खासगी सचिव, समुपदेशन, उपायुक्त आणि सचिव यासारखी पदं भूषवलेली आहेत। दोनदा गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राज्य सरकारचा सुवर्ण असा पुरस्कार त्यांना प्राप्त आहे। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर सीबीएसईच्या संचालकपदी अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली आहे। त्यांच्यावरती आता मोठी जबाबदारी आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने सीबीएसई मध्ये अलीकडे तांत्रिक चुका आपल्याला समोर आल्या होत्या, डेटा लीकचे सुद्धा आरोप झालेले होते, त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता हा मोठा बदल दिसतोय। प्रशांत लोखंडे यांची सीबीएसईच्या प्रमुखपदी अतिरिक्त सचिव म्हणून गृह मंत्रालयामध्ये ते अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होते। त्यांची आता सीबीएसईच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे। शिवाजी, धन्यवाद या माहितीबद्दल।